नमस्कार. तर अनुश्रीने जे राकेश बापट सरावरती आरोप लावलेले आहेत ते खरंच सांगते खूप चुकीचे आहेत आणि खूप चुकीच्या पद्धतीने रुचिताने हा मुद्दा मांडलेला आहे. भले तर तो अनुश्रीचा मुद्दा होता आणि त्याच्या 1-2 दिवसानंतर हा मुद्दा मांडला गेलेला आहे. तिला आवडलं नाही, तिला खेचत होते ते पण खरं सांगायचं झालं तर एका मोठ्या भावासारखं. आणि ती तेव्हा म्हणत पण होती ब्रो नाही असं नको करू, झोपू दे मला हे ते. आणि आता म्हणते की मग मी त्याला ब्रो नको म्हणू तर त्याला काय म्हणू, त्याला सर म्हणू का? काय झालं सर म्हणलं तर? तुझ्यापेक्षा मोठेच आहेत ते, त्यांना अनुभव जास्त आहे. आणि त्याच गोष्टीवरून ती म्हणते मी का त्यांना सर म्हणू का, हे ते नको म्हणूस, पण असे खोटे आरोप पण नको लावूस ना. कारण की राकेश बापट सर हे फक्त एका मोठ्या भावासारखं त्या दोघांना तिथे झोपायचं होतं. सो त्याच्यामुळे ती आजूबाजूला काही ते कोणी नव्हतं असं नाही, आजूबाजूला सगळेजण होते, म्हणजे 4-5-6 जण तरी होते. तन्वी कोलते सुद्धा होती. ते तन्वी कोलतेला म्हणत होते की उठव दिला, ती म्हणजे नको बाबा ती ओरडेल मला. म्हणून राकेश बापट सरांनी बोलले की चल चल उठ अनुश्री, हे ते असं हाताला धरून उठवलं. आणि हे रुचिताचं काहीतरी वेगळं, बायका कशाही झोपलेल्या असतात आणि हे ते. अगं तू बिग बॉसच्या घरात आहे, तिथे तू कॅमेऱ्यामध्ये सतत दिसणार आहेस, तर तू तिथे व्यवस्थितच राहणार आहेस ना. आणि सगळ्यांना हे भान आहे की आपण सतत कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहोत, इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सगळे. आणि म्हणजे असं कसं कोणी वागू शकतं ना. हे एकदम चुकीचा आरोप असं लावलेला आहे रुचिता आणि अनुश्रीने राकेश बापट सरावर. पण खरं सांगते राकेश बापट सरांची अजिबात चुकी नाही याच्यामध्ये, ते बरोबर आहेत. आणि सगळे जेवढे पण बिग बॉस बघतात ना ते सगळे लोक हे राकेश बापट सरांना सपोर्ट करतात. कारण की खरंच अनुश्री चुकलीच आहेस. आणि तेवढ्यात अनुश्री नंतर म्हणते मी माफी मागते. आणि परत दोघ जण हे पण म्हणतात की मी त्या इंटेन्शननी नाही बोलले, मी त्या वेनी नाही बोलले. मग कसल्या वेनी बोलले तुम्ही? तुमच्या बोलण्याच्या ह्याच्यातून तर असंच वाटत होतं की ते चुकीचे आहेत, त्यांनी चुकीच्या पद्धतीने तुला हात लावला हे ते. आणि आता तू म्हणजे सांग मी त्या वेने नाही बोललो, ह्या वेने नाही बोललो. पण जेवढे लोक बिग बॉस बघतात त्या सगळ्यांना कळलं की तू कुठल्या वेने बोललेली आहेस. हे सगळं जे आज झालं ते असो, पण हे असं खूप चुकीचे आहे. असे एकमेकावर चुकीचे आरोप नाही लावायला पाहिजे. उगाच दिसण्यासाठी म्हणा कशासाठी मला माहित नाही का करतात, पण हे असं नाही करायला पाहिजे. आणि जो परत ती म्हणत होती मी जाते हे करते त्यांच्याशी बोलते राकेश बापट सरांशी, तर विशाल म्हणतो की नको जाऊस, तू जर आता गेलीस तर तू चुकीची दिसशील आणि ते म्हणजे बरोबर दिसतील हे ते. पण तो बरोबरच आहेत ना राकेश सर, तर ते बरोबरच दिसणार. आता चुकी झाली ती झाली चुकी, एवढं काय त्याच्यामध्ये. माफी मागून मागितल्याने काय लई छोटी किंवा मोठी असं काही नसतं होणार ना. मागायची माफी, मोठेच आहेत असं बी केलं तरी. आणि ते कुठल्याच चुकीच्या पद्धतीने त्यांनी काहीही केलेलं नाहीये. सो अनुश्रीने माफी मागितली तरीही काही हरकत नाही.